सोपान सकाळच्या वेळी पटपट नाश्ता करत होता. त्याची आई म्हणाली की बाळा, सावकाश नाश्ता कर, एवढी घाई का करत आहेस? सोपान म्हणाला की आई, मला आज लवकर जायचं आहे. मी जी बिल्डिंग नवीन घेतली आहे ना, तिथल्या कामगाराचं आज पेमेंट द्यायचं आहे. त्यामुळे मला वेळेत जावं लागणार आहे. तुला माहीत आहे ना, मी ती बिल्डिंग पूर्ण 60 करोड रुपयाला खरेदी केली आहे. त्यानंतर सोपान मॅनेजरला घेऊन त्या बिल्डिंगकडे जायला निघतो. सोपानने एक नवीन बिल्डिंग घेतली होती आणि ती बिल्डिंग बांधण्याचं काम सुरू होतं. काम कसं चाललं आहे हे पाहण्यासाठी आणि पेमेंट देण्यासाठी तो तिथे निघाला. सोपान एका मोठ्या गाडीतून खाली उतरतो. तिथे गेल्यावर त्याला तिथल्या ठेकेदाराचा आवाज येतो. तो एका स्त्रीला मोठमोठ्याने ओरडत होता. त्या स्त्रीचा दोष एवढाच होता की ती आजारी असल्यामुळे 2 दिवस कामाला येऊ शकली नव्हती. त्यामुळे ठेकेदार तिला खवळत होता. सोपानला हे सगळं पाहून वाईट वाटतं. त्यामुळे तो त्या ठेकेदारापाशी जातो. पण तिथं गेल्यावर त्याला त्या स्त्रीचा आवाज ओळखीचा वाटतो. ती स्त्री जशी पाठीमागे वळते तशी सोपानची नजर तिच्यावर पडते. ती स्त्री एकटक सोपानकडे पाहत बसते. ते दोघे एकमेकांकडे असे पाहत होते की जणू ते एकमेकांना ओळखत आहेत. तिला पाहून त्याला धक्का बसतो आणि आश्चर्य पण वाटते. तिला पाहून त्याच्या डोळ्यात अश्रू येऊ लागतात. तोपर्यंत तिथं सोपानचा मॅनेजर येतो. तो म्हणतो की साहेब, तुमचा फोन वाजत आहे. त्यानंतर सोपान पटकन स्वतःला सांभाळतो आणि फोन घेतो. ती विचार करते की सोपान एवढा मोठा माणूस कसा काय बनला आहे. ही स्त्री दुसरी तिसरी कोण नसून सोपानची घटस्फोट झालेली बायको प्रज्ञा होती. घटस्फोट होऊन आता 6 वर्ष झाले होते. प्रज्ञा त्या बिल्डिंगमध्ये मजुरीचे काम करत होती. थोड्या वेळाने अजून एकदा सोपान आणि प्रज्ञाची भेट होते. सोपान हिम्मत करून प्रज्ञाला म्हणतो की प्रज्ञा, तुझं माहेर तर खूप श्रीमंत होतं. तुझ्या घरात प्रत्येक काम करायला नोकर होते. तू महाराणीचं आयुष्य जगत होती. तुझ्या माहेरी तर कशाचीच कमी नव्हती आणि त्यामुळे तर तुला सासरे आल्यावर महाराणीचं आयुष्य जगता आलं नाही. त्यामुळे तर हट्ट करून घटस्फोट घेऊन तो महाराणीसारखं राहण्यासाठी निघून गेली होती. तर मग असं काय घडलं आहे की त्यामुळे आज तुला मजुरीचं काम करावं लागत आहे? तुला जर आमची गरिबी पसंत नव्हती की तू नेहमी आमच्या गरिबाची चेष्टा करत होती, तर मग आज तू का गरिबाचं आयुष्य जगत आहेस? प्रज्ञा, बघितलंस का नशिबाचं चक्र कधी पलटेल हे सांगता येत नाही. आणि जे बिल्डिंग मी खरेदी केली आहे त्या बिल्डिंगमध्येच मजुरीचं काम आज तू करत आहे. मी माझ्या छोट्याशा बिझनेसला उंचावर नेऊन ठेवलं आहे. त्यामुळे मी आता मोठा माणूस झालो आहे. आता माझ्याकडे पैशाची कसलीच कमी नाही. पण तू तर सारखी माझा आणि माझ्या आईचा अपमान करत असायची की तू किती श्रीमंत घराण्यातून आली आहे आणि आम्ही किती गरीब आहोत. आमच्या घरात लग्न झाल्यामुळे तू म्हणाली की तुझं आयुष्य बर्बाद झालं आहे. त्यानंतर प्रज्ञा म्हणते की बास करा. तुमचं खरं बोलणं ऐकून माझ्या कानाचे पडदे फटायला लागले आहेत. त्यानंतर सोपान शांत बसतो. प्रज्ञा म्हणते की तुम्ही एवढा श्रीमंत कसं काय झाला आहात? हे बघ प्रज्ञा, पैसा हा हाताचा मळ असतो. काल तुझ्याकडे होता, आज माझ्याकडे आहे आणि मी माझ्या सफलतेमागे माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद आहे असं मी मानतो. प्रज्ञा एका मोठ्या घराण्यातील मुलगी होती. तिचं लग्न मिडल क्लास फॅमिलीमधल्या सोपानसोबत झालं होतं. पण लग्न झाल्यावर तिच्या बहिणीने आणि भावाने तिला घटस्फोट घेण्यास मजबूर केलं. ते तिला म्हणाले की घटस्फोट झाल्यावर तू माहेरी महाराणीसारखी आयुष्य जगशील आणि शिवाय घटस्फोट होताना तिला सोपानकडून पैसे सुद्धा मिळतील. जेव्हा प्रज्ञा घर सोडून चालली होती तेव्हा तिची सासू तिच्या पाया पडत होती की हे घर सोडून
जाऊ नको, नातं तोडू नको. तू गेल्यावर हे घर अपूर्ण होईल. तुझ्याशिवाय या घराला शोभा नाही. पण प्रज्ञाने सासूचं काहीच ऐकलं नाही आणि सोपानला तिने घटस्फोट दिला. आणि 6 वर्षानंतर आज सोपान कुठे होता आणि प्रज्ञा कुठे आहे हे तर आपण बघतच आहे. त्यानंतर सोपान बोलू लागला की घटस्फोट झाल्यावर मी एक छोटीशी फॅक्टरी टाकली होती. त्याचं नाव मी सोपान फॅक्टरी म्हणून ठेवलं होतं. देवाचा चमत्कार म्हण किंवा आईवडिलांचा आशीर्वाद म्हण, पण मला माझ्या फॅक्टरीमधून खूप फायदा होऊ लागला. आज मी एक सक्सेसफुल बिझनेसमॅन झालो आहे. माझ्यापाशी पैशाची काहीच कमी नाही. परंतु तू गेल्यापासून माझी आई नाराज असते. तिला नेहमी तुझी आठवण येते. ती नेहमी म्हणते की प्रज्ञा कुठे असेल, कोणत्या परिस्थितीत राहत असेल, व्यवस्थित असेल का, असे तिला प्रश्न पडतात. पण मी तिला समजावून सांगतो की आई, तिने घटस्फोट घेतला आहे, त्यामुळे ती तिच्या माहेरी सुखात असेल. त्यानंतर सोपान प्रज्ञाला म्हणतो की चल आपण कॉफी पिऊन येऊ. तिथं असणारे अनेक लोक त्या दोघांकडे हैराण होऊन पाहत होते. जो माणूस करोडपती आहे तो एका साधारण स्त्रीला एवढं का बोलत असेल हे त्यांना समजत नव्हतं. त्यानंतर सोपान प्रज्ञेला घेऊन एका कॉफी शॉपमध्ये जातो. तिथं गेल्यावर वेटर येतो आणि म्हणतो की साहेब, काय ऑर्डर करायचं आहे. त्यानंतर सोपान प्रज्ञेला म्हणतो की काय ऑर्डर करायचं आहे प्रज्ञा. तर प्रज्ञा काहीच बोलत नाही. त्यामुळे सोपान वेटरला म्हणतो की सध्या तरी तुम्ही 2 चहा घेऊन या, नंतर काय ऑर्डर करायचं आहे ते मी सांगतो. सोपान आणि प्रज्ञा एकमेकांकडे पाहत होते. त्या दोघांना वाईट पण वाटत होतं की नातं तुटलं आहे. दोघांना पण समजत नव्हतं की एकमेकांसोबत काय बोलावं. त्यानंतर सोपानच बोलला की प्रज्ञा, असं काय घडलं की त्यामुळे तुला 300-400 रुपयाची मजुरी करावी लागत आहे. आणि शिवाय घटस्फोट होताना मी तुला 20 लाख रुपये व्याज काढून दिले होते. जर तू ते पैसे बँकेमध्ये टाकले असते तरी तुला त्याचं व्याज आले असते. तुला हे काम करण्याची काहीच गरज पडली नसती. तुझी हालत पाहून वाटते की तू ते पैसे बँकेमध्ये टाकले नाहीत, तर मग त्या पैशाचं तू काय केलं. सोपानने प्रज्ञाला प्रश्न विचारला. तोपर्यंत तिथं वेटर चहा घेऊन आला. प्रज्ञा म्हणाली की तुम्ही जे मला 20 लाख रुपये दिले होते ते 20 लाख रुपये वहिनीने माझ्याकडून हिसकावून घेतले. वहिनी मला म्हणाली की जी बाई नवऱ्याची झाली नाही ती आमची काय होणार, असं म्हणून मला तिने घराच्या बाहेर हाकलून दिलं. त्यानंतर मला कळालं की तुम्हाला घटस्फोट देऊन मी खूप मोठा गुन्हा केला आहे. मला खूप मुश्किलीने एक रूम भाड्याने भेटली आणि त्यामध्येच गेल्या 6 वर्षापासून मी राहत आहे आणि मजुरी करूनच मी भाडं आणि स्वतःचा खर्च भागवत आहे. सोपान म्हणाला की ठीक आहे, जे विधिलिखित होतं ते घडतच असतं. चहा पिल्यानंतर सोपानला भूक लागलेली होती. त्याने मस्तपैकी जेवण ऑर्डर केलं आणि प्रज्ञाला पण खूप भूक लागली होती. दोघांनी पोट भरून जेवण केलं. त्यानंतर बिल देऊन दोघे पण बाहेर आले. बाहेर आल्यावर सोपान प्रज्ञाला म्हणाला की तुला तुझी फेवरेट आईस्क्रीम खायची का, मी तुला घेऊन देतो. प्रज्ञा म्हणते की नाही, आता बिल तुम्ही दिलं हो, आता आईस्क्रीमचं बिल मी देणार आहे आणि आपण दोघं आईस्क्रीम खाऊ. त्यानंतर दोघं पायी पायी पुढे चालत होते आणि आईस्क्रीमच्या गाड्यापाशी येऊन थांबले. प्रज्ञेच्या आवडीची आईस्क्रीम 50 रुपयाची होती. अशा प्रकारे प्रज्ञाने दोघाला पण 50-50चे 2 आईस्क्रीम घेतले. बिल देताना सोपानने पाहिलं की प्रज्ञेच्या पर्समध्ये फक्त 100 रुपयेच होते आणि ते पण आता आईस्क्रीम खाल्ल्यामुळे संपणार होते. पण सोपान तिला म्हणाला की नाही, आईस्क्रीमचे बिल पण मीच देणार आहे. असं म्हणून सोपानने त्याचं पॉकेट काढलं. त्याचं पॉकेट पाहून प्रज्ञा आश्चर्यचकित झाली, कारण सोपानच्या पॉकेटमध्ये अजून पण तिचा फोटो होता. त्या फोटोला पाहून ती दंग झाली. ती सोपानला म्हणाली की अहो, आता तर आपला
घटस्फोट झाला आहे तरी पण माझा फोटो पाकिटमध्ये का ठेवला आहे? सोपान म्हणतो की लग्न फक्त एकदाच होत असतं आणि आपल्या आयुष्यात एकदाच आपला जीवनसाथी येत असतो आणि त्यासोबतच आपण प्रामाणिकपणाने राहायचे असते. त्यामुळे माझ्या मनात फक्त तुझीच जागा आहे आणि मी माझं सर्वस्व फक्त तुलाच दिलं आहे. तुझ्याशिवाय मला दुसरं कोण आवडलं नाही आणि माझं तुझ्यावर अजून पण तेवढंच प्रेम आहे. मला तुझी नेहमी आठवण येत असते आणि आईला पण तुझी नेहमी आठवण येत असते. तू आमच्यासोबत कशी पण वागली असली तरी तो त्या घरची सून आणि माझी बायको होतीस आणि हे आम्ही कधीच विसरणार नाही. सोपानचं बोलणं ऐकून प्रज्ञाला धक्का बसतो. तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात. प्रज्ञाच्या डोळ्यातील अश्रू पाहून सोपान त्याच्या खिशातून रुमाल काढून तिला देतो. ती रुमाल घेते आणि तिचे अश्रू पुसते. त्यानंतर सोपान तिला म्हणतो की घरी चल, घरी आई तुझी वाट पाहत आहे, एकदा आईला भेट. प्रज्ञा म्हणते की मी आता त्या घरी येऊ शकणार नाही. या जन्मात तर मी तुमची होऊ शकली नाही, परंतु पुढच्या जन्मात मी नक्कीच तुमची बायको म्हणून कायमची तुमच्या आयुष्यात राहणार आहे. प्रज्ञाचं बोलणं ऐकून सोपानला दुःख होतं की प्रज्ञा त्याच्यासोबत यायला तयार नाही. सोपानला एकदम आठवतं की कमीत कमी घर तरी पाहण्यासाठी आपण हिला घेऊन जाऊ, कारण आधी सोपान एका साधारण घरात राहत होता पण आता त्याच्याकडे खूप आलिशान घर होतं. सोपान म्हणाला की प्रज्ञा, कमीत कमी आमचं नवीन घर पाहण्यासाठी तर माझ्यासोबत चल, मला खूप आनंद होईल आणि आई पण तुला भेटून खूप खुश होईल. हो नाही म्हणत प्रज्ञा तयार झाली. सोपान प्रज्ञाला घेऊन घरी जातो. घरी गेल्यावर बाहेरून सोपान आईला मोठ्याने आवाज देतो आणि म्हणतो की आई बघ, आपल्या घरी आज कोण आलं आहे. सोपानच्या आईला प्रज्ञाला पाहून खूप आनंद होतो. त्या पटकन जाऊन प्रज्ञाच्या गळ्यात घेतात आणि म्हणतात की तू गेल्यावर आम्ही दोघं खूप उदास झालं होतं. तुझ्याशिवाय आम्हाला काहीच करमत नव्हतं. आज तू आली आहेस, तुला मी आता कुठे सुद्धा जाऊन देणार नाही. प्रज्ञा म्हणते की नाही आई, मला जावं लागणार आहे. मी एवढा मोठा गुन्हा केला आहे, त्याची शिक्षा मला मिळालीच पाहिजे. मी आता एक घटस्फोट झालेली स्त्री आहे. तोपर्यंत सोपान म्हणतो की मी तुला या जन्मात पण एकटं सोडणार नाही. तुला मी इथून कुठेच लावणार नाही. सोपानचं बोलणं ऐकून प्रज्ञा मोठमोठ्याने रडायला लागते आणि मग सोपान पुढे येऊन तिला प्रेमाने मिठीत घेतो आणि म्हणतो की जे आपल्यासोबत घडलं ते एक वाईट स्वप्न होतं म्हणून सोडून दे. आजपासून आपण एक नवीन आयुष्याला सुरुवात करू. आई, मी बरोबर बोलत आहे ना? हो बाळा, तू बरोबर बोलत आहेस. घटस्फोट झाला म्हणून काय झालं? तो छोटासा कागद तुमच्या नात्याला काही सुद्धा करणार नाही. शेवटी नाती हृदयातून जुळत असतात आणि या हृदयात प्रज्ञा तू नेहमीच होतीस आणि राहणार आहे. त्यानंतर सोपानच्या आईने प्रज्ञाचं मस्तपैकी गृहप्रवेश केला आणि प्रज्ञा आता त्या घरात आनंदाने नांदू लागली. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.